लेखन असेल किंवा अन्य कलांची आराधना असेल त्यातून पिढीजे सरांना सातत्यानं मिळत आलेला आहे. आपल्या संस्थांचे प्रमुख अध्यक्ष श्री सुनील वेदपाठक सर, त्यासोबतच ज्यांनी या रचना संगीतबद्ध केलेल्या आहेत त्या आनंदी विकास आणि या ठिकाणी जमलेले सर्व नांदेडकर बंधू आणि भगिनींनो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुका देवी संस्थान माहूर यांचे पहिले मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या गुरुपरंपरेचा सत्कार केला आहे मला निमित्त मात्र करून. तर मला तर काय फार बोलायची सवय नाही एवढी, तर हवं तर मी एखादा मंत्र म्हणून आपल्याला दाखवू शकतो, ते मला पण सोयीचं द्यायला. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. विश्वानि देवा सवितर्दुरितानि परासुव जद्भद्रान्तान्न आसुव. हा संहितेचा मूळ मंत्र झाला. आता जे पारायण मी काशीमध्ये जाऊन केलं होतं दंडक्रमाचं, तर ते कसं होतं ते या मंत्राने आपल्याला समजवतो. विश्वानि देव देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्दुरितानि दुरितानि सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्दुरितानि दुरितानि परा दुरितानि सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्दुरितानि दुरितानि परा दुरितानि दुहितानि परासुव सुवपरा दुरितानि सवितर्देव विश्वानि विश्वानि देव देव सवितः सवितर्दुरितानि दुरितानि परा दुरितानि दुहितानि परासुव सुवेति शुभ जद्भद्रां भद्राञ्जत जद्भद्रां भद्रान्तत तद्भद्राञ्जत जद्भद्रां भद्रान्तत तन्नः नस्तद्भद्राञ्जत जद्भद्रां भद्रान्तत तन्नः
न आशुभ सुवानस्तद्भद्राञ्जत जद्भद्रां भद्रान्तत तन्नः न आशुभ आशुभ शुभेति शुभ ओम स्वस्ति. आणि इतर प्रत्येक देवस्थानाचे एक स्वतःचे गाणे असतात, ते वाचतात, लोक ऐकतात. तर माहूरचं इतकं महत्वाचं शक्तीपीठ असूनही त्याचे गाणे संगीतबद्ध केलेले नाही आहेत आणि आपल्याला करायला लागतील. आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही पुढं जा, 100% पुढं जा. कारण मला जज सरांचं आणि आमचं इतकं फ्रिक्वेन्सी जुळलेली आहे, मला कल्पना होती की जर हा म्हणतील, मी त्यांना सरांचा होकार न घेताही तुम्ही काम चालू करा असं सांगितलं आणि त्यांनी चालू केलं. त्यांच्या मनात धाकधूक होती कारण त्यांची ओळख नव्हती सरांशी. कारण जिल्हा न्यायाधीश करतील नाही करतील, पण मी म्हणलं सरांचा जो स्वभाव आहे आणि जे काय सरांचं नेचर आहे, इतक्या चांगल्या कामाला सर तात्काळ होकार देतील. आणि सरांनी लगेच त्याला होकार दिला आणि एवढं मोठं काम आज पार पाडलेलं आहे. आणि काही 10-11 महिन्याच्या कालखंडात माहूरचे स्काय वॉक असतात. वाक्य तुम्ही सांगितल्यानंतर या ठिकाणी बोलण्याची हिंमत कोणी करणार नाही. परंतु काही गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी मी इथे उभं राहिलेलो आहे. महाराष्ट्रातील 3.5 पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले माहूरगड संस्थान निर्मित माहूरगडाची माय रेणुका संत कवी विष्णुदास यांच्या रसाळ रचनेवर आनंदीताईंनी जे संगीत देऊन हे गीत बसवलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिरे सर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशजी डोईफोडे, आत्ताच या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले पोलीस अधीक्षक अविनाश कुमारजी, ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते या जिल्ह्याचे प्रथम न्यायाधीश श्री सुनील वेदपाठकजी, आणि ज्यांनी संगीत रचना करून विष्णू कवींना एका नव्या रूपात भक्तांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आमच्या आनंदीताई. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी फक्त या गोष्टीचा 2-3 गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी इथे उभा आहे की माझे वडील स्वर्गीय सुधाकरराव डोईफोडे यांनी आनंदीताईंना 2 जबाबदाऱ्या दिल्या होत्या जायच्या आधी. एक, विष्णू कवींच्या आरत्यांना संगीत रचना करणे आणि दुसरी गोदावरीची आरती ही संगीतबद्ध करणे. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमामुळं केलेल्या जबाबदारीपैकी एक जबाबदारी तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी यासाठी उभा आहे की आपण जेव्हा सर्व भक्त आपला माहूरला जातो, गडावर जातो, रेणुका मातेचं दर्शन घेतो, परंतु ज्यांच्या आरत्या आपण घराघरात पदं म्हणतो त्या विष्णू कवींचा मठ आजही दुर्लक्षित आहे, हे फक्त निदर्शनास आणून देण्यासाठी मी इथे उभा आहे. कदाचित आपल्याला कल्पना नसेल की माहूर देवीच्या पायथ्याशी विष्णू कवींचा मठ आहे. काही वर्षापूर्वी तिची अवस्था अतिशय दुर्दशा झालेली होती, परंतु माझे वडील स्वर्गीय सुधाकरराव डोईफोडे आणि पुण्याचे ज्यांनी विष्णू कवींच्या साहित्यावर लिखाणावर मोठा अभ्यास केलेला आहे असे श्री प्र. जोशी या दोघांनी ही फार मोठी जबाबदारी अंगावर घेतली आणि ते काम पूर्णत्वास नेलं. आज त्या ठिकाणी एक चांगलं विष्णू कवींचं स्मारक उभं आहे. स्वर्गीय सुधाकरराव डोईफोडेंचा तो संकल्प होता, तो पूर्ण केला त्यांनी. मला वाटतं की खासदार जनार्दन वाघमारे यांच्या निधीतून त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी बांधकाम केलेलं आहे आणि आमदार कमल किशोर कदम यांच्या निधीतून तिथे सभामंडप वगैरे पूर्ण झालेला आहे. परंतु अजून काही थोडंसं तिथे लक्ष देण्याची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जिल्हा प्रशासनाला आणि माननीय न्यायमूर्तींना आणि अध्यक्ष रेणुका संस्थान यांना एवढी विनंती करू इच्छितो की हे विष्णू कवींचा जो मठ आहे त्याचा दैनंदिन मेंटेनन्स, त्याची देखभाल आणि तिथे एक कायम व्यवस्था उभारावी एवढी विनंती करण्यासाठी मी इथे उभा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेवढं काम जरी झालं तर मला वाटतं की एक उरलेलं एक अर्धवट राहिलेलं काम आपण आणखी पुढे नेऊ शकतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्व संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. माननीय राहुलजी कर्डिले साहेब,
त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला अध्यक्षपद भूषवून एक वेगळ्या उंचीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री किरण कुलकर्णी काही कारणास्तव थोड्या वेळाने उपस्थित होणारच आहेत. प्रमुख उपस्थिती मान्य श्री अविनाश कुमार सर, आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आई जगदंबेची एक प्रकारे सेवाच केली आहे सर. मान्य श्री महेश कुमार डोईफोडे यांनी या कार्यक्रमासाठी ही उपलब्धता करून दिली, याबद्दल मी त्यांच्या संस्थांच्या वतीने आभार मानतो.